आज मी गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्याला एक स्वप्न पडलं त्याला एके दिवशी, आणि स्वप्नामध्ये त्याचे दोन प्रश्न आले. पहिला प्रश्न काय होता की देव काय करतो, आणि दुसरा प्रश्न काय होता, देव कधी हसतो. ठीक आहे. मग हा प्रश्न त्यांनी दुसऱ्या दिवशी तो सभेमध्ये आला त्याच्या, आणि लोकांना विचारला की मला दोन प्रश्नांची उत्तर द्या, देव काय करतो आणि देव कधी हसतो. तर जो मला ह्या प्रश्नाचे उत्तर देईल त्याला मी माझं अर्ध राज्य देणार, असं त्यांनी सांगून टाकलं सगळ्यांना. सगळेजण विचार करू लागले की अरे एवढा काय बाबा, कसला प्रश्न आहे हा की अर्ध राज्य भेटणार आहे. मग सगळेजण ह्या प्रश्नावरती विचार करू लागले. मग त्याच्यानंतर पण राजाच्या समोर जाऊन सांगण्या इतपत आन्सर त्यांच्याकडे येतच नव्हतं, तेवढा कॉन्फिडन्स त्यांना येतच नव्हता. त्यामुळे कोणीच आला नाही सांगायला. मग राजाने प्रधानला सांगितलं. आता प्रधानला सांगितलं तू एक काम कर, आता पूर्ण राज्यामध्ये फिरून ये आणि मला सांग की ह्याचं उत्तर कोण देईल, आणि जो उत्तर देईल त्याला घेऊन ये. आणि जर तू अशा माणसाला घेऊन नाही आलास तर तुझं मी डोकं उडवीन, तर माझ्याकडे विदाऊट आन्सर यायचं नाही. मग तो प्रधान पूर्ण राज्यामध्ये फिरायला लागला की बाबा देव काय करतो आणि देव कधी असतो, देव काय करतो आणि देव कधी असतो, अशा सगळ्यांना विचारून तो परेशान झाला. पण कुणाकडे काही आन्सर नाही. मग एके दिवशी तो काय झाला, खूप थकला, खूप निराश झाला. त्याला वाटलं आता की माझं जीवन संपलेलं आहे, मी राजाकडे जाऊ शकत नाही, राजाकडे गेलं तर राजा मला काही जीवन ठेवत नाही. मग तो असा एका झाडाखाली बसला, खूप दुःखी झाला होता, खूप थकला होता. एक शेतकरी आला, जे शेत होतं ना त्याचं, तो आला. तो बोलला की अरे हा तर राजाच्या दरबारातला माणूस दिसतोय, हा माणूस एवढा दुःखी, एवढा थकलेला असा का झालाय. तो त्याकडे येतो, त्याला विचारतो काय झालं तुम्हाला. तो बोलतो की राजाने असे दोन प्रश्न सांगितलेत, आणि ह्या दोन प्रश्नाचं जर उत्तर देणारा माणूस नाही सापडला तर राजा मला मारून टाकणार. तो म्हणतो कोणते प्रश्न. मग प्रधान त्याला प्रश्न सांगतो. तो म्हणतो चला मला येतं याचे प्रश्नाचे उत्तर, आपण राजाकडे जाऊ, राजाला तुम्ही निरोप पाठवून द्या की दरबार भरवा आणि आपण त्याचा आन्सर करूया. मग तो म्हणतो ठीक आहे जाऊ आपण. मग ते राजा दरबार देतात. राजा म्हणतो तू जर आन्सर केलं ना तर तुला मी अर्ध राज्य देणार. तो म्हणतो मला अर्ध राज्य वगैरे नाही पाहिजे, पण माझी एक अट आहे, तेवढी तुम्ही मान्य करा. तो म्हणतो ठीक आहे. पहिला प्रश्न, देव काय करतो. तो म्हणतो एक काम करा, तुम्ही उतरा, तुमच्या सिंहासन उठा, उतरून खाली येऊन इथं खाली बसा, मी सिंहासनावर जाऊन बसणार. तर आता राजाला विचित्र वाटतं हे काय करतोय, पण राजाला तर आन्सर पाहिजे असतं किंवा देव काय करतो. मग राजा काय करतो, ठीक आहे म्हणतो, खाली येतो बसतो, हा जाऊन सिंहासनावरती बसतो. मग राजाला म्हणतो कळालं का तुम्हाला देव काय करतो. तो राजा म्हणला मला तर कळालं, पण एकदा सगळ्यांसाठी सांगून दे. तो म्हणतो राजा लक्षात ठेव, देव राजाला रंक करतो आणि रंकला राजा करतो, म्हणजे राजाला भिकारी करतो आणि भिकारीला राजा करतो. तर देव अशा गोष्टी करू शकतो. दुसरं की देव कधी हसतो. मग तो म्हणतो की एखाद्या आईच्या पोटातून जेव्हा बाळ बाहेर येतं, जेवढा आईला त्रास होतो तेवढा बाळाला पण त्रास होतो. जेव्हा तो त्रास बाळाला होतो ना, तर बाळ देवाला सांगतं की देवा मी इथं 9 महिने खूप थकलोय, इथं राहून या अंधाऱ्या खोलीमध्ये, मला जग बघू दे, मला सूर्यप्रकाश बघू दे. आणि तो देवाला म्हणतो की मी बाहेर गेलो ना तुझं कायम नाव घेईन, तुझी कायम आठवण काढीन. जेव्हा असं तो बाळ म्हणतो ना देवाला, तेव्हा देव हसतो. त्याला माहिती आहे की हा एकदा बाहेर पडला आईच्या पोटाच्या की माझी आठवण कधी काढणार नाही, त्यामुळे देव हसतो. रामकृष्ण हरी.